गणपती बाप्पा मंगल मूर्ती। चला रत्नागिरी दापोली, चला बुरुंडी। रोड ट्रिप अगेन, परत एकदा। जय बजरंगबली, बजरंगबली जय। चप्पल काढ। 4:25, चप्पल काढ। 5 तास 54 मिनिटं दाखवते। हा 6 तास दाखवते। आता सकाळची नसते ना ट्रॉफिक, ट्रॉफिक नाही ट्रॅफिक, मी पण आईसारखी ट्रॉफिक बोलते। जायचंय आपल्याला दापोली बुरुंडीला, रोड ट्रिप। सकाळचा रस्ता खाली। चला मग प्रवासाला सुरुवात करूया। चला राणे, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, हर 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 हर। बोरवली टू दापोली 5 तास 53 मिनिटं, 245 किलोमीटरचा प्रवास। सकाळची वेळ आणि आमच्या बाबूची बडबड। बघू द्या काय बोलतो बाबू। बाबू कुठे चालला? बुरुंडी। कुठे आलं ते? दापोली, दापोली रत्नागिरी। गुड मॉर्निंग करा, गुड मॉर्निंग करा बाबू। गुड मॉर्निंग। क्लिअर रस्ता एकदम, म्हणून सकाळचा प्रवास कधीही उत्तम। लवकर प्रवास सुरू केल्यामुळे ऑलमोस्ट 30 किलोमीटर आम्ही कव्हर केले। पूर्ण रस्ता क्लिअर, नो ट्रॅफिक, नथिंग। सकाळी लवकर प्रवास सुरू केला की डेस्टिनेशनवर लवकर पोहोचता येतं।
वाजले? 5:30 वाजत आले. केले तर ऑलमोस्ट आम्ही 53 किलोमीटर कव्हर केले. रस्ता क्लिअर आहे पण वेळ. ट्रकपेक्षा मोठा कंटेनर म्हणजे सिरियसली या वेळेला ट्रॅफिकवाल्यांना नाही का दिसत? किती रिस्की आहे. म्हणजे लिटरली तो बांधलेला सुद्धा नाही आहे. एका साईडने तो पूर्णतः तो बाहेर आहे. त्याच्या बाजूने बाईक जातात आहे, गाड्या जातात आहे. किती रिस्की आहे, किती रिस्की. पाच 49 6,010. चांदू मामा हे काय चांदू मामा तुम्हाला काय खाली दिसणार आहे? समोर नाही म्हणाले बघा, इथे वरती छोटे मोठे आर्ग्युमेंट. मजा येते पण. चांदण्या पण दिसतात. साडेसहा वाजता पहिला ब्रेक. 6:30 वाजले ना. मुक्तीधाम वडखळ नाका. बाबू
लाडू खातो. बोल बोल, लाडू खातो. नको नको बस. सुंदर सूर्यनारायणाचे दर्शन. ते लपले झाडा मागे. आले आले आहा. सकाळी सकाळी सूर्यनारायणाचे दर्शन. 6:51 झाले आहे. टोटल आम्ही 115 किलोमीटर कंप्लीट केले आणि या सुंदर वातावरणामध्ये एंटर केलेलं. छान वाटतं. प्रवास केला पाहिजे. आणि माउंटेन, डोंगराळ वातावरण, डोंगर, झाड, आपले गाव आपल्या लहान मुलांना दाखवणं गरजेचं आहे. समोर तर काय सुंदर वाटतं ना. माहिती नाही कॅमेऱ्यामध्ये बरोबर दिसतंय की नाही, पण खरंच डोळे तृप्त होतील असं मस्त वातावरण आहे समोर. धुकं सगळीकडे पसरलंय. दिसतंय का तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा. गर्मीमध्ये थंडीचा अनुभव. अरे वा 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 वा. थंडी वाजते सोनू, थंडी वाजते. कुठे आला? कुठे आला? दापोली. अजून कुठे आलंय? दापोली. अजून कुठे आलंय? थंड वाटतंय. रत्नागिरी. कोकण कोकण आमचा कोकण. बाबू गाणं का? बाबू गाणं का? बाबू गाणं का? कोकणचा मेवा तुम्ही आवडीने खावा. फणस पोळी आंबे ओले काजू बाजारात येते. बाबी बाबी चिमणा. अजिबात गरम नाही होत आहे. अजिबात चालू आहे. मस्त थंड वातावरण.
काळोख असतो ना रात्रीच्या इकडे सोनू. आणि एका साईडला समुद्र आणि एका साईडला डोंगर. लाईटी असतात ना. अजिबात नाही. अरे बाबा एकदम काळोख. गाडीमध्ये नाही एवढं काय करणार. आम्ही स्कूटीवरून फिरलो होतो इकडे. थोड्या लाईटी असतात. आम्ही चौघ थोड्या लाईटी. गेल्या वर्षी ना अम्मा, हो ना. इथेच माझ्या हाताला लागलं होतं ना. किती नागमोळी रस्ता आहे बाबा. अरे देवा. नाही नाही असाच रस्ता आहे. आता दिसेल. हा बघा आता दिसलं का? दिसलं का? अय्या नाही दिसलं. अरे हे काय समुद्र समुद्र. आता तर पाणी कमी. आता संध्याकाळचं बघा किती पाणी बाहेरपर्यंत येतं. हा आणि आवाज पण केवढा लाटांचा असून. समुद्राची भरती असते ना. भरती असते. आपण या टायमाला पण असते दुपारी. मस्त मस्त वाटत. झाड झाड गावा सगळीकडे झाड. हे मंदिर काय? आता किती म्हणतात बघ दुसरं काय आता कन्स्ट्रक्शन करून करून वाट लावणार परत. इथे 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 घुसायला नको यार बिल्डिंग वाले. खरंच सिरियसली हे असंच राहू दे. नंतर इथे पण बंगले बांधा आणि बिल्डिंगी बांधा आणि वाट लावा झाडांची. हे मंदिर आहे बघ हे समोरचं. हा ते समुद्र दिसला काय? समुद्र दिसला काय? आता मंदिरापासून जवळ आहे ना समुद्र ना अम्मा? हो एकदमच जवळ दिसतं ना सोनू तिथून तर. हा मंदिर पण जास्त सुंदर सुंदर घरे आहेत मस्त. कौलारू घर आणि कोकण तुमचं नातच वेगळं आहे. मंदिर हे नाही हो. हे 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 मंदिर अक्का. वळेश्वर श्री वळेश्वर. त्यांनी मला इथे वेळेश्वर इथेच मला त्यांनी थांबवलं होतं. पांडवकालीन आहे. आणि एकदम समुद्र दिसतो. हा समोर नाही बघ. दिसतोय का समुद्र आता? तिथे मंदिरात गेलीस ना समोरच एकदम असं लागून समुद्र आहे. हा बीच पण जातं का? जातं ना मग. ब्रुंडी मध्ये समुद्र आहे ना. चला एंटर करूया. या साईडला गेलेलो ना. इथे पण समुद्र किनारा आहे ना राईटला. चालत गेलेलो तेव्हा इथूनच गेलो होतो ना. इकडे ते उंच होतं ना. इकडचं सगळं तोंडपाट नाही झालंय. अहो मस्जिद आणि ते औषध घ्यायला उलटीचं औषध घ्या. इकडे खाली गेलं होतं ते. इकडूनच गेलेलो. मंदिर आहे की बंगला आहे? मस्जिद आहे ते. आपण इकडेच घेतलं. इकडचे मॉमेडियन पण खूप छान मराठी बोलतात. हा शुद्ध मराठी बोलतात. घर काय सुंदर आहेत बा. कैऱ्या किती लागल्यात. नाही नाही ते कोणाचं आहे ते असं नाही आपण तोडू शकत. कैऱ्या तोंडात पाणी आलं कैऱ्या बघून. हे बघ फणस वा. गेल्या वर्षी आपल्याला इकडे जास्त लागले. फणसच फणस. फणस
नाही पण ते आता कच्चे आहेत ना, मोठे होणार ते, मग खाऊ शकतो. त्याचे गरे काय लागतात जबरदस्त. हो, गावात कोण उपाशी नाही राहू शकत आहे. इथे कैरी आहे बघा, इथे पण लागले किती. हो आई, इथे शेंगा पण आहेत. इकडे शेंगा आहेत शेवग्याच्या, इथे शेंगा आहेत. हा इथे आहेत ना. बघितलं होतं, अशाच झाडाला लागतात, खूप खूप लांबड्या झाडाला लागतात. त्या आहेत. एकदम कडेला आहे. काय काय झाडाला नाही. मंदिर आलं दुर्गा देवीचं. व्हिडिओ काढलेला ना मम्मा तो हो, बाबूचा गेल्या वर्षी. हे बघ मंदिर आलं देवीचं. आलो गाई तुझ्या दर्शनाला. ना डॅडी इकडून ते जवळ म्हणजे नवीन बांधली आता 2-4 वर्ष बांधली. कुठे आला सोनू? बुलुंडी. बुरुंडी. बाबू कुठे आला? काय आहे? काय आहे? गाव आहे तुझं? गाव आहे तुझं? हो. अरे वा, त्यांचा मान आहे ना. कैलास सती धनाजी गोविंद राणे प्रवेशद्वार. सगळं राण्यांचं. शिडीवरूनच जायचं. इथून बाईकने पण आपण वरती गेलो होतो ना, कार घेऊन पण गेलो असतो वरती. चला, डॅडीचा हात पकड. हात पकड बाबू, हात पकड. आहेत. चला हॅलो, चलो चला कुलदेवतेच्या दर्शनासाठी. कोकमाची झाडं मिळतील. कोकम पडलेला पण दिसेल. सोडून दाखव. हा कोकम. घामाघूम. आंबा पडला. आंबा कैरी 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 खायची का? कोकम पण दिसतील ना. कोकम ठेव ना. ती येडा फेकतो कुठे. सोनू, आवाज बघ पक्ष्यांचा. बापरे, झाड झुडप. तुझी ओटी वरती भरशील का तिकडे भरशील? हे आपलं वरती ग्रामदेव होते. सावकाश बेटा, सावकाश. आता तरी हे पायऱ्या आहेत. हा हो, नाही तर पूर्ण दगडी दगडी रस्ता. दगडी दगडी रस्ता पूर्ण. आता केलंय, काम चालू होत. सावकाश सावकाश, एकदम कोपऱ्या कोपऱ्याने नाही जायचं. सावकाश, मधून मधून चाल. सावकाश सावकाश.
हे कोकमाचं झाड आहे ना, तसं नको करू. नदीच्या इकडे तोंडूया. नदीच्या इकडे तोंडूया डॅडी. नदीच्या इकडे तोंडूया. चालेल जा. इकडे पाणीच नाही राहिलं. पहिलं पाणी. पहिले पाणी, हा पाणी एवढं चढायचं आहे ना. बस बस एवढंच. आणि मग थोडंसं 2-3 किलोमीटर आहे. थांब हा बाबू, तू शूज घातलेत, मी नाही घातलेत. मी चप्पल घातली बाबू. तुला ग्रिप आहे, मला नाही आहे. मी सटकेन. जरा 1 मिनिट. बाई ग पडले असते. फिश पण छोटी छोटी. झऱ्याचं पाणी आहे हे, दिसते का? गाय पण येते. तो घू लपलं का? तो बघ बेडूक. ए बाबूला धराव. बेडूक कुठे आहे? पाणी. बाबू इकडे ये रे, बघ ना जरा. फिश आहेत, फिश छोट्या छोट्या. मुंगी येते पायावर. अरे बाबा, बेडूक दाखव. बेडूक नाही, छोटे मासे आहेत. धरा त्याला, त्याच्या खाली खेकडे आहेत. त्याला धरा तुम्ही. चला चला, येता ना चल. हात तर पकड. बाबू हात धर तू. पाणी पाणी लागा. धरा हात त्याचा जाम. लागलं. चल चला. हा चला चला चला. चल. किती मस्त आहेत ना, छोटी 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 छोटी. चष्मा पडला बाबूचा. कुठं आहे पण? तो काय? अरे वा, हिरो. इकडे करून लावा बघू. अरे वा. चला चला. दमली बाबा, चला. दमली बाबा अक्का. बुरुडी. बुरुंडीच्या ग्रामदेवतेच्या दर्शनाला चला. ओ तुम्ही पुढे जा, बाबू गेलाय बघा पुढे. आवाज बघ कोकिळाचा किती सुंदर येतोय, ऐका. शंकराच्या पिंडी सारखं आया. ए थांब. भाऊ हे बघ. हे काढून घे. चला या, इकडून या. हा प्रसादाचा मान ह्या घरामध्ये आहे यावर्षी. ग्लास आहे बाबू, दे ना. पान कसं पडलं? ठेव हातात ठेव. तांदूळ घेतले.